किती वेळा वाचलं, तुम्हाला आधी म्हटलं होतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट परफेक्ट प्रॅक्टिस ओनली मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे मग ते कळलं नाही ना, 10 वेळा वाचलं तरी ते डोक्यात जावं, ते कळून घ्या. आता कविता एक साधं उदाहरण देतो, संदर्भासहित स्पष्टीकरण. मला आता लाज वाटते मी ते संदर्भासहित स्पष्टीकरण पाठ करत होते. का? कारण कविता समजलीच नव्हती हो. कविता जर समजली नसेल, तुम्ही किती संदर्भासहित स्पष्टीकरण पाठ करावं लागतील मला. प्रत्येक ओळीसाठी 2-2 तरी प्रश्न येऊ शकतात. 10 ओळीच्या कवितेत 20 संदर्भासहित स्पष्टीकरण पाठ करायचे का? नाही. ती कविता एकदाच समजून घ्या तुम्ही, पण ते काही प्रश्न विचारू द्या. पण ही प्रोसेस काय? वाचन, दुसरी काय आकलन. आकलन कसं होतं? प्रश्न विचार. हे कवी असं का म्हणते बाबा? आम्हाला एक कविता होती, बाबा मी त्याचं विडंबन लिहिलं, उद्धवा शांत वन करणं. आता ते शांत वन काय हेच कळत नव्हतं. तर कुठलं वन शांत करायचे? उद्धव कोण? संदर्भ काय आहे? शांतवन हा शब्द सांत्वन या शब्दात आधीचा आहे, हे कळालं. हे छोटी छोटी उदाहरण आहे, ते समजून घ्या. गणित आहे ना, ते फॉर्म्युले पाठ करत ना सगळं बसून. किती फॉर्म्युले पाठ करतात? 10, 20, 30, 40, 50. ते समजून घ्या. दुसरी गोष्ट काय? चिंतन आहे. एकदा समजलं लक्षात राहत नाही, सगळ्यांच्या लक्षात. आज मला कविता समजली, उद्या मी विसरून जाऊ शकतो. पण चिंतन करणं गरजेचं. शांत बसल्या त्याच्यावर विचार करा, रिफ्लेक्ट करा. आता माझ्या वेळेस आता माहित नाही आमच्याकडे भारनियमन किती आहे? 6 ते 7 तास भारनियमन. आणि 6 ते 7 तास जर लाईट गेली, दुसऱ्या दिवशी परीक्षा असली, अभ्यास काय करणार? मग मेणबत्ती लावून किती वेळा अभ्यास करणार? तर मग मी काय करायचं? वाचन तर झालेलं, चिंतन करू. चला एक 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 रिव्हिजन मनात पण करू शकतो. ते चिंतन महत्वाचं. त्याला हुकमपट्टी मानता येणार. कारण तुम्ही काय करताय? चिंतन ही प्रोसेस अशी की तुम्ही इव्हॅल्युएट करताय की तुला काय समजलं, काय समजलं नाही. चेन ऑफ थॉट्स आहे, कुठं ब्रेक झाली ती लक्षात. आणि नंतर चर्चा. हे चर्चा करणं ही थर्ड पाहिजे. हे केलं, एखाद्याला समजलं नाही ना, ते तुम्ही समजून सांगा ना, तुम्ही कधीच विसरणार. शिक्षक काय ते एक्सपर्ट असतात, वर्षानुवर्ष तेच करतात. ते त्यांच्यात कमांड आलेली, ते तुम्ही करा. तुम्हाला एक गोष्ट कळाली ना, शेजाऱ्याला सांगा ना. नाही, त्यांचं उदाहरण देत नाही. माझ्या वडील गणिताचे शिक्षक होते. पुस्तक वर्गात नेता सुद्धा शिकू शकतो. का? वर्षानुवर्ष केलेलं आहे. आणि ते केल्यापेक्षा दुसऱ्याला शिकवलेलं आहे. दुसऱ्याला ज्यावेळेस तुम्ही समजून सांगता, त्यावेळेस ती प्रोसेस जास्त पक्की होते. आणखी काय प्रश्न? उभा राहून विचारू शकता तुम्ही. उभा राहून विचारा, बसून विचारा, पण जरा जोरात आवाज विचारा, म्हणजे लक्षात. आज काय जेवण करून आले काय माहिती का? हे प्रवचन नाही. प्रवचन मध्ये कसं असतं, महाराज म्हणून गेले कुंडलिका तसं नाहीये. तुम्हाला क्वेश्चन असतील तर विचारलं तर फायदा आहे. नाहीतर आवेश केला आपण असंच 1 तास गेला असं विचारायचं. उभा राहायचं, उभा राहा. तुझं जास्त एकटे. खूप चांगला प्रश्न. युपीएससी एमपीएससी संबंध गायडन्स म्हणजे काय माहितीये का? मला कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बद्दल थोडं बोलतो. कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा सिलेबस, इव्हन कॅट जी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे जगातली, जी मी दिली होती, त्याच्यात सुद्धा सिलेबस 10वीच्या पुढचा नसतो. तुम्ही म्हणाल असं कसं? 10वी पर्यंत इंग्लिश, 10वी पर्यंत गणित, हे तुमचा पाया पक्का असला ना, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला तुम्ही सामोरं जाऊ शकता. आपला प्रॉब्लेम काय झालेला असतो तेच आपलं फक्त. आणि त्यासाठी मी तुम्हाला आधीच रिसोर्स सांगून ठेवला. गणितासाठी खान अकॅडमीच्या रिसोर्सवर जा. बेसिक मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पासून सुरुवात केली तरी चालते. पण का? इंग्लिश साठी मी सदीर सरांकडे रिसोर्स सांगून ठेवतो, माझ्या लक्षात नाही आता टॉप ऑफ माय हेड. पण इंग्लिश आणि गणितावर थोडी कमांड. आणि ती कुठपर्यंत कमांड गरजेची माहितीये का? इव्हन ट्रायगोनोमेट्री पण नाही पाहिजे. बेसिक अल्जेब्रा आणि अंकगणित पाहिजे. ही झाला तुमचा बेस. दुसरा कसं आहे माहिती? युपीएससी एमपीएससी मध्ये जनरल नॉलेज खूप महत्वाचं. आणि जनरल नॉलेजला कसं माहितीये का? अशी कोळी नाही आज जनरल नॉलेज खाल्लं की उद्या वाढतो. ओव्हर द टाइम प्रोसेस आहे. एका दिवसात घडत नाही. पेपर वाचा, साप्ताहिक वाचा, चर्चा करा, चर्चा ऐका. चांगले न्यूज चॅनल, इंग्लिश न्यूज चॅनल, टाइम्स नाऊ ऐकत जा, तिथे तज्ञ लोक चर्चा करतात. एनडीटीव्ही ऐकत जा. ह्यात तुम्हाला काय आहे ना, रिजनल जर तुम्ही वाचता न्यूजपेपर, लोकमत वाचलं की नगर जिल्ह्यात काय चाललंय तेच कळतं. लोकसत्ता वाचलं तर महाराष्ट्रात काय चाललंय कळतं. इंडियन एक्सप्रेस वाचलं तर देशभरात काय चाललंय कळतं.
त्यामुळे तुमची अशी वाढवा, म्हणजे तुमची जी बेस आहे तुमचा जनरल नॉलेजचा तो वाढवा. आणि जनरल नॉलेज हे तिसरं महत्वाचं गोष्ट आहे. चौथं पर्सनॅलिटी महत्वाची आहे, कारण प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन नंतर इंटरव्ह्यू असतोच. तिथं आपली मराठी मुलं मार खातात, कारण त्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व नसतं, कधीच त्यांनी त्यांच्या कम्युनिकेशन स्किलवर भर दिलेला नसतो. ह्या 4 गोष्टींवर जर तुम्ही आतापासून लक्ष दिलं तर एमपीएससी काय युपीएससी काय 1-2 वर्षात तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. पण तयारी तुम्हाला आतापासून करायची. नंतर मी बीए करील, नंतर मी तयारी करील, कुठंतरी जाऊन क्लास लावील आणि तो माझ्यात काहीतरी चेंज करील, असं होत नसतं. आणखी काय प्रश्न? हा जाधव सर, म्हणजे आपण शिक्षण आपलं पूर्ण आपण आपल्या देशात घेतो, बाहेर जाऊन आपण जॉब का करायचा? म्हणजे गुड नॉर्मल क्वेश्चन आहे. चांगला प्रश्न आहे. बरीच लोक करतात, त्याला कारण असे शिक्षणासाठी सुद्धा जातात आणि शिक्षणासाठी म्हणून जातात. तिकडच्याच देशाने आपल्याकडच्या लोकांना नोकरी देण्याचा हे घेतलेलं नाहीये, पण कसं आहे त्याचं स्किल, म्हणजे तिकडे पण लोकांची स्किल लोकांची कमतरता आहे. आपली लोक आधी शिकायला जातात, तिकडे नोकरी करतात, 2 पैसे जास्त मिळतात, डेफिनेटली बेनिफिट आहे. 2 गोष्टी जास्त. आणि शिक्षणाचा तिथला जो स्तर आहे आपल्यापेक्षा अति प्रगतशील देश आहे, त्यामुळे तिथल्या शिक्षणाचा स्तर आपल्यापेक्षा चांगला आहे, तिथल्या नोकऱ्यांच्या अनुभवाचा स्तर आपल्यापेक्षा चांगला आहे, त्यामुळे लोक तिथं काम करतात आणि इथं मिळतील त्यापेक्षा माणसाला पैसा तिकडे जास्त मिळतो. त्यामुळे तेही एक कारण. म्हणजे ह्या ओव्हरऑल कारणामुळे लोक तिकडे जॉब करतात. आता यात योग्य अयोग्य असं काही नाही. एखाद्याला वाटलं की नाही बाबा इथं भारतात राहून मी काय करतोय, इन्कम टॅक्स भरतोय आणि राजकीय लोकांचं तोच कारभार गेले 10-20 वर्ष चाललाय, वैताग आलाय, माझे मित्र आहेत, काय तू तिकडे जाऊन वापस येते, इथं निवांत आहे आपलं, काय काळजी नाही. अशी पण इट्स माइंडसेट आहे. ते चुकीचे आहेत, योग्य असं पण नाही. पण संधी परदेशात नक्कीच आहे. उच्च शिक्षित जामखेड सारख्या ठिकाणी पण परदेशात जाऊन शिकलेले विद्यार्थी आहेत आणि त्यासाठी स्कॉलरशिप पण असतात. असेही नाही की तुम्हाला खूप पैसे लागतात. आणि शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या संधी तिथं पण. आणखी इकडे काय प्रश्न? हा उभा राहा तू. हा बारावीनंतर इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर 3 वर्ष मी नोकरी केली. नोकरी केल्यानंतर मी एमबीए केलं आणि एमबीए केल्यानंतर पहिल्यांदा मी सांगितलं मी आधी अमेरिकेत काम करत होतो. पहिल्यांदा बहुराष्ट्रीय कंपनीत काम केलं, तिथला अनुभव घेतला. अल्टिमेटली मला देशात काम करण्याची इच्छा होती, तिथले प्रश्न सॉल्व्ह करण्याची मला जास्त गरज वाटली. मी वापस इथे काम केलं. माझा प्रवास इंजिनिअरिंग, नंतर मॅनेजमेंट, नंतर मॅनेजमेंट कन्सल्टिंग, म्हणजे सल्ला देणं वेगवेगळ्या कंपन्यांना, ते केलं. आणि आता मी विद्यार्थ्यांना सल्ला म्हणा किंवा त्यांना गायडन्स म्हणा असं काही केलं. आणखी काही क्वेश्चन? ओके, आणखीन विचारायचं लास्ट बेंच. चला लास्ट बेंचनं प्रश्न विचारला काय असं माहिती का, तिथं कोणी झोपलं नाहीये याचं एक एक चांगला क्वेश्चन आहे. कसं आहे, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माहितीये का, मुलं आणि मुली हा फरक आता जवळ दिवसेंदिवस कमी होत चालला. पालकांचाही बघण्याचा आउटलुक सेम आहे, पण एक शिक्षणाचा जो पल्ला, मुलं जास्त लांबपर्यंत शिकू शकतात, मुली तोपर्यंत नाही शिकू शकत म्हटला तरी चालेल. कारण आपल्याकडच्या अजून परिस्थिती तशीच आहे. मुलीनं बीए झालं किंवा ग्रॅज्युएशन झालं की पहिले लग्न केलं पाहिजे, असं एक ट्रेंड आहे. तर ते काही चुकीचं नाही, कारण त्यामुळे तुमची ग्रोथ थांबते असं पण नाही. तर मी अनेक उदाहरणं तुम्हाला देईन की ज्या मुलींनी लग्न झाल्यानंतर त्यांचं शिक्षण कंटिन्युअस ठेवलं, लग्न झाल्यानंतर त्यांना ज्या एरियात काम करायचं होतं ते काम कम्प्लीट केलं. आणि दुसरं जास्त उदाहरण देणार नाही, मेरी कोम जिनं आता जिच्यावर पिक्चर निघाला, तिचं करिअर अक्षरशः लग्न झाल्यानंतर संपलं होतं. कारण बॉक्सिंग असा सो मच फिजिकली डिमांडिंग गेम, ज्याच्यात 1-2 मुलं झालेली बाई बॉक्सिंग करू शकते असं जगाला कुठंच वाटत नव्हतं. तर तिनं एक प्रबळ इच्छाशक्ती, आणि ती मुलं आणि मुलांमध्ये कॉमन आहे,
देयर इज नो डिफरन्स. एक प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने 2 मुलं झाले असताना पण बॉक्सिंग मध्ये पुनरागमन केलं, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलं आणि आता दुसरा मुलगा झाल्यानंतर सुद्धा आशियामध्ये पदक. म्हणजे इच्छाशक्ती जिथं थांबली ना तिथं प्रवास थांबला. मग मुलांचंही तेच असं, मुलींचंही तेच. मुलांना त्यांनी ठरवलं की नाही बाबा मला आता इथंच माझी इच्छाशक्ती संपली तर त्यांचाही संपला शिक्षणाचा प्रवास. विचार आणखी काही गोष्टी? हा हो बरं. सर तुमची कंपनी आहे त्याविषयी आणि ओके, माझी कंपनी काय करते या क्षेत्रात तुम्हाला थोडं कुतूहल असेल तर मी इंडियाला आलो होतो त्यावेळेस मी ठरवलं होतं की मला विद्यार्थ्यात काम करायला आवडतं. मी स्वतःची आधी कंपनी चालू केली. तर पुण्यात असताना ते ऑफिस चालवलं मी. ते करिअर गायडन्स आणि करिअर ट्रेनिंग यात मी काम केलं. नंतर मी तुम्हाला म्हटलं की दरवेळेसच योग्य गोष्टी करता असं नाही. माझ्या लक्षात आलं की हा प्रवास माझा एकट्याचा नाहीये. इट्स व्हेरी प्रॉब्लेम देशभरात आहे. एकटा मी याच्या विरुद्ध लढू शकणार नाही. मग मी हैदराबाद बेस्ड ही कंपनी आहे TMI, त्यांना जॉईन झालो. म्हटलं ठीक आहे, माझाही मी याच एरियात काम करतोय, तुम्ही याच एरियात काम करताय. आम्ही जे एरियात काम करतो त्यात करिअर गायडन्स एवढा नाहीये, पण जॉब गायडन्स आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा असेसमेंट करून त्यांना कुठला जॉब योग्य आहे, तो त्यांनी का करावा किंवा त्या जॉब बद्दलची डिटेल शेअर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ट्रेनिंग देतो. कारण मोस्टली तुम्हाला म्हटलं जॉब्स आहेत पण विद्यार्थ्यांना ट्रेन नाही आहेत. आपल्याकडे शिक्षण पद्धतीचा आपलं एक खूप मोठी दोष आहे. तर त्याच्यात आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊन ट्रेनिंग देतो आणि नंतर त्यांना त्या कंपन्यांमध्ये प्लेस करतो. तर अशी ह्या कंपनीचं स्वरूप आहे. हे करत असताना आता तुम्ही जसं विचारलं त्यात आमच्या एक लक्षात आलं की अर्ध्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जायचंय पण त्यांना तयारी करण्याची किंवा योग्य मार्गदर्शन नाही, रिसोर्सेस नाही. त्यामुळे मी सध्या जे प्रोडक्ट डेव्हलप करतोय ते प्रोडक्ट त्यांना कुठेही बसून त्यांच्या मोबाईलवर बसून कुठेही बसून त्या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करता आली पाहिजे असं एक प्रोडक्ट आहे. पुढचं एखाद वर्ष मी त्याच प्रोजेक्टवर काम करतोय आणि जेणेकरून तुम्हाला एखाद्या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायला क्लासमध्येच जावं लागणार नाही. तुम्ही घर बसल्या जिथे इंटरनेट कनेक्शन अवेलेबल आहे तिथे ते करू शकता. चॅलेंज एवढंच आहे की कुठल्याही एक्झामिनेशनला शिक्षकांचा गायडन्स म्हणा, शिक्षक हा फॅक्टर तुम्ही किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तरी तुम्ही नाही त्यातनं काढू शकत. मग जी टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप करतोय त्याचं चॅलेंज हे त्यात शिक्षक पण इन्क्लूड कसा असेल. जरी तुम्ही मोबाईलवर असत्या तरी त्याच्यात हाऊ यू कॅन टेक युअर ट्युटर्स ऑर युअर मेंटर्स हेल्प, ते एक थोडं चॅलेंज आहे. त्याच्यावर आम्ही काम करतो. सध्या पण बरीच रिसोर्स आहेत. मी खान अकॅडमीचं उदाहरण दिलं, बरीच ऑनलाईन फ्री रिसोर्सेस आहेत की ज्यांनी हे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यात पण एक बरेच काही इनोव्हेशन्स आहेत त्याच्यात आहे. ओके, मला वाटतं भूक खरपूस लागलेली सगळ्यांनाच. हा घ्यायचा प्रश्न मागचे घ्या ना गुले. बरं नाही चकचक करायची गरज नाही, जाग लागली ते जाऊ शकतात असं काही. आयडल असं काही नाही, म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आयडल्स होते. प्रश्न मला विचारला वेगवेगळ्या एरियात लागले पाहायला जे मला म्हटलं मी प्रत्येक वेगवेगळ्या मी शिकलो. विवेकानंद ज्यावेळेस मी कॉलेजातनं शाळेतनं कॉलेजात गेलो तर विवेकानंदांनी माझ्यावर थोडा त्यांच्या वागण्या त्यांच्या साहित्याचा विवेकानंदांचा किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक इम्पॅक्ट होता. एक वक्ते म्हणून म्हणाल तर आचार्य शिवाजीराव भोसले होते. त्यांचा एक वक्ते म्हणून ते समोर असायचे. वेगवेगळ्या एरियात वेगवेगळे असे आयडिया होते. एकच इव्हन राजकारणात वगैरे असं कोणी आयडल नव्हतं. कुणी अजून तरी भेटलं नाही की ज्याच्या आयडल म्हणावं. पण इव्हन खेळात सुद्धा म्हणजे मी लहानपणापासून क्रिकेट बघायचो. क्रिकेटमध्ये मला असं कोणी आयडल असं वाटलं नाही, पण मी टेनिस बघायचो. टेनिसमध्ये गोरान इवानसेविच मला माहित नाही किती जण माहित असला खेळाडू. मी ज्यावेळेस स्वतः 11वी नाही इंजिनिअरिंगला असेल त्यावेळेस तो विम्बल्डनला खेळायचा आणि तो मला ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून आयडल होता. आणि त्याचा विशेष का मला तो आवडायचा तेही सांगतो.
त्या माणसानं आयुष्यात एकही स्पर्धा जिंकली नव्हती. आता तुम्ही म्हणाल की आयडल कोण असावा ज्यांनी 10 स्पर्धा जिंकल्यात, फेडरल आहे आमचा आयडल, नादाल आहे त्यांनी 20 स्पर्धा जिंकल्यात, असं काही नाही. गोरान इव्हानोव्हिच बद्दल मला आदर का होता, कारण गोरान इव्हानोव्हिच ज्यावेळी हरला त्यावेळेस तो ज्यावेळेस हरला ना त्यावेळेस तो रडत जायचा आणि रडत जायचा, पण त्याच्या मनात कुठेतरी वाटायचं की यार मी हे करू शकतो आणि आय विल बाउन्स बॅक. त्याची अवस्था अशी होती की त्याला एकही स्पर्धा जिंकता आली नाही. अंतिम फेरीत बराच वेळा तो हरला, पण विम्बल्डनची फायनल होती आणि ज्यावेळेस मी जी फायनल्स अख्खी एक एक बघून काढली गोरान इव्हानोव्हिचसाठी, ती 2 वेळा तो फायनल हरला. तिसऱ्या वेळेस जो वेळेस हरला त्यावेळेस एक टेनिस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री नावाचा प्रकार असतो. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे कसं की तुमच्या गतपुण्यावर तुम्हाला त्या एंट्रीवर चलावं आहे आणि आधी काहीतरी केलं म्हणून त्याला एंट्री मिळते. असा एंट्री मिळून फायनल मध्ये गेलेला एकच खेळाडू होता आणि तो फायनल मध्ये जाऊन त्यांनी ग्रँड स्लॅम शेवटची स्पर्धा एकच जिंकली, विम्बल्डन जिंकली. हे असे वेगवेगळे आयडल्स असू शकतात. मग तुमच्याही बाबतीत तुम्हाला एकच आयडल असावा असंही काही नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे आयडल असू शकतात. तर मला वाटतं वेळ आपली बऱ्यापैकी झालेली आहे. ओके. आणि तुम्हाला डेफिनेटली घरी जायची गडबड असेल. एक शेवटचा प्रश्न घेतो, ठीक आहे? कधीपर्यंत पाहिला काय? बीए नाही, मी बीए बीकॉम बीएससी असंच म्हणणार नाही, पण एक तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएशनच्या लेवलवरती कसं असतं माहितीये का, नोकऱ्या तुम्ही 10वी नंतर पण आहेत, ITI नंतर पण आहेत, 12वी नंतर पण आहेत, BA नंतर पण नोकऱ्या आहेत, नाही असं म्हणत नाही. BA नंतर तुम्ही काय नोकऱ्या करू शकता. आता रिटेल मॉल्स झाले शहरात, रिटेल मॉल मध्ये त्यांना इन स्टोअर सेल्स म्हणून पोझिशन्स असतात प्रत्येक मॉल्स मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मॉल्स मध्ये किंवा वेगवेगळ्या ऑटोमोबाईल शॉप्स मध्ये, शोरूम्स मध्ये. हे असे सगळ्याच ग्रॅज्युएट्सला ओपन्स आहेत हे करिअर ऑप्शन. हे करिअर ऑप्शन आता ITI वाल्यांना पण आहेत, 12वी झाल्यांना पण आहेत, BA वाल्यांना पण. पण कसे तुम्हाला म्हटलं होतं की त्यांनी सुरुवात करतो शेवटपर्यंत सुरुवात केली, त्याचा जो शॉर्टकट जिथे तुम्ही इनपुट टाकताल तेवढा आउटपुट मिळेल. आता मी 10वी नंतरच थांबलो तर मला जॉब पण तसाच मिळेल. ITI करूनच थांबलो तर मला मिळणारा जॉबही तसाच असेल. डिग्री करून थांबलो तर माझा जॉब पण तसाच असेल. सो तुम्हाला कुठं थांबायचंय हा तुमचा शेवटी आहे. जॉब्स आहेत, असं काही नाहीये की BA करून लोक बेकार पडतायत, बीकॉम करून पडतायत, BSc करून पडतायत, असं नाही. पण तुम्ही मला म्हणाल BSc करून मला सायंटिस्ट व्हायचे, सॉरी. तर नक्कीच मला शाळेत यायला, आणि आज मी म्हटलं होतं की मी पाहुणा नक्कीच नाही, शाळेत यायला मला नेहमीच आवडतं. आणि तुम्ही या सेशन मधनं हे आपली काही राजकीय सभा नाहीये, टाळ्या वाजवल्या, मला मजा आली आणि घरी जाऊन सारे विसरलं, असं काही करू नका. मला मंदिराची गोष्ट सांगितली होती, बाकी सगळं विसरलं, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपल्या करिअरचं एक मंदिर उभारायचे असं एक पुंगाट मानायची भावना तुम्ही बांधली आणि तसं केलं की आजच्या या सेशनचं सार्थक झालं असं मी मानेन. आणि मला इथे येऊन बोलायला वेळ दिला, संधी दिली, याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा